काय काय बंद केलं तुम्ही? निवडणुकीच्या पूर्वी लोकांची मतं मिळवण्याकरता तुम्ही सगळं पदरात पाडून घेतलं आणि निवडणूक संपल्यानंतर काय केलं? कुठे गेला आनंदाचा शिदा? त्याच्यानंतर काय गणपती आला नाही, दसरा आला नाही, दिवाळी आली नाही, कुठे गेला आनंदाचा शिदा? मामा आनंदाचा शिदा वाटत होते त्यावेळेला स्वतःचे स्टिकर बिकर लावून. स्वच्छता मॉनिटर कुठे गेले? लाडक्या भावाला अप्रेंटिसशिपचा तुम्ही कोर्स देणार होता, कुठं झाला? कोर्स का बंद झाला? मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना का बंद झाली? 1 रुपयात पीक विमा योजना का बंद झाली? एक राज्य एक गणवेश कुठं गेला? तो गणवेश कुठं गेलाय? कुठं अडकलाय? कुठं दीपक केसरकरांच्याकडं कुठं अडकलाय? तो कुठं आहे? तो बघायला हवाय. योजना दूत तुम्ही योजना दूत तयार केलेत, ती योजना कुठे गेली? नमो कामगार कल्याण योजना बंद करून टाकलीत. नमो नमो करून मोदी साहेबांच्या नावाचा उपयोग फक्त मतं मिळवण्याकरता केलीत, आता ती बाजूला टाकलेत मोदी साहेबांना. नमो शेततळे अभियान योजना कुठे गेली ती योजना? नमो शेततळे योजना. नमो गरीब मागासवर्गीय सन्मान योजना. नमो का नको आता काय म्हणायची वेळ आली. नमो गरीब मागासवर्गीय सन्मान योजना, नमो ग्राम सचिवालय योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना, नमो दिव्यांग शक्ती योजना, नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना कुठे आहेत? मला वाटलं दादा काय मला थांबवतात की काय? नाही, या नको हे कुठे गेल्या ह्या योजना? या सगळ्या निवडणुकीकरता लोकांच्या समोर फंडे आणलेत, लोकांच्या भावनेनं हात घातलं, महिलांना सांगितलं 2100 रुपये देईन. अध्यक्ष महोदय, मी जबाबदारीनं सांगतो, आज राज्याच्या डोक्यावर 9,32,000 कोटी रुपये कर्ज आहे. किती आहे? तुम्ही सगळे लबाड आहात. तुम्ही आमच्या बहिणींच्या नावाने खापर बोडताय. बाकीच्यांची काय मतं असतील मला माहित नाही, पण माझं पहिल्या दिवसापासूनचं ठाम मत आहे की हा डोक्यावर कर्जाचा डोंगर झालाय ह्या आमच्या लाडक्या बहिणींच्या मुळे नाही. लाडक्या बहिणींच्या मुळे नाही. आठवण करा, आज कैलासवासी दादा इथं हजर नाहीत. निवडणुकीच्या पूर्वी सप्लिमेंटरी बजेटमध्ये आपण 46,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती. 46,000 कोटी रुपयाची सरकारने तरतूद केली होती. आज 46,000 कोटी रुपये तुम्हाला लागत नाहीयेत, 32 की 33,000 कोटी रुपये फक्त लागत आहेत. 2,53,00,000 महिलांना 1,500 रुपयाप्रमाणात तुम्ही त्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकलेत. कुणी न मागता जबरदस्तीने टाकलेत. आज त्यातला आकडा थोडाफार मागं पुढे होत असेल राजे, पण 57 लाख महिलांना तुम्ही वेगवेगळी कारणं सांगून कमी केलं.